श्री गुरुचरित्र अध्याय 14 श्री गणेशाय नमः. नामधारक पुष्यदेखा विनय सिद्धाची कौतुका प्रश्न करी अतिविशेखा एक चित्त परवेशा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञान सागरा श्री चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी उदर यत्रेच्या ब्राह्मणाची प्रसन्न जावे प्रीतेची पुढे कथा वत्सली तैसी विस्तारावे आम्हाप्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी पिता आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगत जाहला विस्तारे ऐक शिष्या शिखामणी दीक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियसा तया सायंदेव तुझ्यासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायंदेव विप्र करी नमन माता ठेवून चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावया शक्ती कैसी आम्हासी मागेले आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती ऐशी विनंती करुनी पुनरपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी महाक्रूर असे अप्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावितसे आजी जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैसे आपणासी संतोषणे श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून भय सोडून तुवा जावे क्रूर यवना भेटावे संतोषणे प्रिय भावे पुनरपी पाठविल आम्हापासी जोवरी तू परतोनीसी असो आम्ही भुवनी तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही मिथुनी तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लादून निघे सायंदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्ट परेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता जाळला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र जाळला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे कोप आलिया ओळंबयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री गुरु कृपा होय जासी काय करील क्रूर दुष्ट गरुडाचिया पिलासी सर्प तो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय जासी कली काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय जासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुपुष्पित केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणातक व्यथेची कष्टसे तैवेळी स्मरण झाले तैवेळी धावत गेला ब्रह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुझे माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो वेळी संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवस्त्र गंगातीरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शन देखोनिया श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत अद्यतः संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती पवित्र स्थान तीर्थयात्रे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता आमुचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणा विन देखा राहू न शके क्षण एका संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊनी निश्चिती म्हणून चरणी लागला येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयेसी श्री गुरु म्हणती तैवेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थसे दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावासमित वास करू हे निश्चित कलत्रपुत्र इष्टघात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तैवेळी समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे
वैजनाथ तेथे राहिले गुप्तरूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठे ठेविले इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे क्रूर यवन शासन सायनदेव वर प्रदान नाम चतुर्दशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।